घराच्या मुख्य दारात का लिहितात शुभलाभ? त्यामध्ये का काढतात स्वस्तिक? कदाचित आपल्या घराबाहेर नसलं तरी आपण एखाद्या तरी दारात असं लिहिलेलं पाहिलंच असेल. घराबाहेर शुभलाभ का लिहितात बरं? केवळ नावात शुभलाभ आहे म्हणून नाही, तर त्यामागे कारण आणखी खास आहे. तर चला जाणून घेऊया ते कारण कोणतं आहे. घराच्या दारात आपण शुभलाभ लिहितो. कदाचित आपल्या घराबाहेर नसलं तरी आपण एखाद्या तरी दारात असं लिहिलेलं पाहतोच. का बरं लिहितात ते शुभलाभ? तर त्यामागे खरं कारण असं आहे, ज्योतिषांनी दिलेल्या माहितीनुसार लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपण देवी लक्ष्मी आणि गणरायाची विधिवत पूजा करतो. जेव्हा देवताचं विसर्जन केलं जातं त्यानंतर दारात शुभलाभ लिहितात. घरात सुख शांती नांदावी, घराची भरभराट व्हावी यासाठी हे लिहिलं जातं. शुभलाभ म्हणजे आपल्या घरातील लक्ष्मी कुठेही जाऊ नये, ती सदैव घरात नांदावी आणि आपली प्रगती व्हावी. शुभलाभासह रिद्धी-सिद्धी देखील लिहिलं जातं, जेणेकरून लक्ष्मीची घरात आगमन होताना ती शुभलाभ घेऊनच यावीच. शिवाय रिद्धी-सिद्धीसह यावी या मागचा उद्देश असतो, ज्यामुळे आपल्या घराची धनसंपत्तीनं भरभराट व्हावी. या मागचा उद्देश हा आहे. तसंच प्रत्येक काम सिद्धीस जावं. लक्ष्मी चंचल असते, येते आणि निघून जाते, ती टिकून राहावी यासाठी दारात शुभलाभ आणि रिद्धी-सिद्धी लिहिलं जातं. शुभलाभमध्ये स्वस्तिक ही काढावं. याचा अर्थ असा होतो की घरात आलेली लक्ष्मी स्थिर राहावी, सुख समृद्धी मिळावी, शांती मिळावी, घरातलं वातावरण चांगलं राहावं, घरातील सदस्यांची प्रगती व्हावी यासाठी स्वस्तिक काढलं जातं. तर आज मी तुम्हाला घराच्या मुख्य दारात का लिहितात शुभलाभ आणि त्यामध्ये का काढतात स्वस्तिक याची सविस्तर माहिती दिली आहे. जर ती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.